नमस्कार. रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी पितृपक्ष स्पेशल रेसिपी तांदळाची खीर आणि वाफवलेले कानोले दाखवणार आहे. तर या रेसिपीला आता आपण सुरुवात करूया. यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे 1 वाटी तांदूळ, 1 वाटी साखर, अर्धा चमचा साजूक तूप, 1 तेजपान, 4-5 लवंगा, 4-5 विलायची, थोडंसं जायफळाची पूड, केशर आणि चारोळी आणि दूध, कणिक भिजवण्यासाठी म्हणून चिमूटभर मीठ, तेल आणि पाणी. आता तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन एका कपड्यावर सुकायला ठेवूया. मी तांदूळ धुवून एका कपड्यावर पंख्याखाली अर्धा तासासाठी सुकायला ठेवले आहेत. तेवढ्या वेळात आपण ही 3 वाट्या कणिक घेतलेली आहे. ह्यात मी हे थोडंसं मीठ घालते आहे, तेल आणि पाणी घालून मी ही कणिक जशी पोळ्यांना लागते त्याच पद्धतीने भिजवून घेणार आहे. हे पहा, मी हा असं कणकीचा गोळा भिजवून ठेवलेला आहे. याला आता आपल्याला 15 मिनटं छान मुरू द्यायचं आहे. असं छान झाकून आपण ठेवून देऊ 15 मिनटं. त्याच्यानंतर आपण वाफवलेले कानोले करायला सुरुवात करणार आहोत. हे पहा, आता आपण 1 वाटी तांदूळ जे धुतले होते 15 मिनटात ते सुकलेले आहेत. आता मी याला मिक्सरमधनं जाडसर दळून घेते, बारीक नाही, अगदी एकदा फिरवून जाडसर दळून घेते. हे पहा, हे असा तांदळाचा असा मी जाडसर रवा करून घेतलेला आहे. या पद्धतीने अगदी थांबत दोनदा जर आपण तांदूळ हे केले तर अशा पद्धतीने एवढे बारीक ते होऊ शकतात. आता आपल्याला तांदळाची खीर करून घ्यायची आहे. हे पहा, आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि हे अर्धा चमचा तूप आपण कढईत टाकणार आहोत. तूप गरम होत आलं की आपण त्याच्यात या लवंगा, एका तेजपानचे मी तुकडे केले, ते तेजपान. हे पहा, आता लवंगा दिसत आहेत आपल्याला फुगत आलेल्या. थोडंसं लगेच आपण हे तांदूळ कढईत टाकून द्यायचे. हे असे तांदूळ आपल्याला छान 2 मिनटं परतवून घ्यायचे आहे, थोडासा त्याला खमंगपणा येण्यासाठी. मी अगदी मीडियम, अगदी मंद आचेवरती हे तांदूळ भाजून घेतले. ते पहा, असे भाजल्यावर असे मोकळे झाले. आता यात आपण दूध घालणार आहोत. आता या दुधात आपण हे तांदूळ पूर्ण शिजवून घेणार आहोत. हे पहा, आता आपल्या दुधाला उकळी यायला लागलेली आहे आणि आता मात्र उकळी आल्यानंतर मात्र हे मंद आचेवरती सतत ढवळत राहायचं, नाहीतर मग खालून आपली खीर लागू शकते आणि ती शिजली आहे की नाही हे आपल्याला हाताने बघावं लागतं. तशी आपण बारीक तांदूळ केल्यामुळे लवकर शिजते खीर, तरी अजून एक 3-4 मिनटं या खीरीला शिजायला लागतील. हे पहा, आता आपली ही खीर अशी घट्ट व्हायला लागली आहे. आता आपण बघूया ते शिजलं आहे की नाही. असं हातावर घेऊन यात किंचित कणेर आहे की लागतं आहे. आता जसं हे घट्ट व्हायला यायला लागतं ना, तसं आपण परत एक थोडंसं दूध टाकून द्यायचं. ते खालून ते कढईला लागत नाही आणि तांदूळ छान आपलं दूध ॲब्सॉर्ब करत असल्यामुळे खिरीची चवही सुंदर येते. हे पहा, आता आपलं हे बघूया आपण तांदूळ शिजला की नाही. हे पहा, आता हे शिजलेलं आहे, हाताने दबून चाललेलं आहे आपलं. हे पहा, आता आपली खीर पूर्ण शिजलेली आहे. आपण टेस्ट केला, तांदूळ एकदम मऊसूत झालेला आहे. आता याच्यात आपण ही 1 वाटी साखर घालणार आहोत.
साखरेचं प्रमाण हे आपल्यावर अवलंबून आहे. पाऊण वाटी साखरसुद्धा चालू शकते. ज्यांना कमी गोड लागतं त्यांनी पाऊण वाटी घालावी आणि ज्यांना व्यवस्थित गोड आवडतं त्यांनी 1 वाटी तांदळाला घेतले होते. मी त्याला 1 वाटीची साखर घेतलेली आहे. माझ्याकडे तितपतच गोड आवडतं. गोडाची चव ही आपल्या आवडीनुसार करता येते. यात साखर विरघळली की मग आपण विलायचीची पूड, त्याच्यानंतर केशर, जायफळ सगळं घालणार आहोत. हे पहा, आता आपण साखर विरघळल्यावर खीर थोडीशी परत पातळ झालेली आहे. मला या खिरीसाठी पाऊण लिटरपेक्षा कमी आणि अर्धा लिटरपेक्षा जास्त दूध लागलं आहे शिजवण्यासाठी. आता याच्यात मी टाकते आहे चारोळी. खरं तर तांदळाची खीर म्हटलं पितृपक्षातली की त्याच्यासाठी फक्त चारोळीच महत्त्वाची असते. बाकी आपल्या इच्छेप्रमाणे आपण काजू, किसमिस, बदाम, पिस्ते घालू शकतो, पण तांदूळाच्या खीरीला चारोळीचं महत्त्व जास्त, म्हणून चारोळी भरपूर घालायची. त्याच्यानंतर जायफळाची पूड, विलायचीची पूड आणि केशर हे सगळं घातलं आणि थोडीशी उकळी आली की आपली खीर झाली ही तयार. हे पहा, ही आपली तांदूळाची आता खीर तयार झाली आहे. हा केशराचा पिवळेपणा असा उतरायला लागलेला आहे. आता जेव्हा ही खीर आपण खाणार त्यावेळेला ही घट्ट झालेली असेल आहे. त्यात आपण वेळेवर जसं आवडेल तसं थोडंसं दूध घालू शकतो. आपली आता खीर तयार झालेली आहे. 15 ते 20 मिनटं झाली आहेत. मी स्टीमरमध्ये आणि गंजात पाणी ठेवलं आहे वाफवण्यासाठी, कारण आपल्याला वाफवलेले कानोले करायचे आहेत. आता मी तुम्हाला वाफवलेले कानोले दाखवते. हे पहा, आता आपण 20 मिनटं झाले. हे छान कणिक आपण गोळा भिजवून ठेवलेला होता. थोडीशी मी अशी त्याला चुरून घेते आणि लगेच आपण त्याचे गोळे करून कानोले लाटायला घेऊया. मी नेहमी कान्होल्याचा गोळा हा पोळीपेक्षा मोठा घेतला पाहिजे, कारण कान्होला हा मोठा असतो. पूर्ण कान्होला लाटून झालेला आहे. पोळीपेक्षा मोठं आणि पातळ असतो. आणि आता याला पूर्ण छान असं तेल लावून घ्यायचं. हाताने लावू शकता, ब्रशनी लावू शकता, पण व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं, कारण हा वाफेवर आपल्याला शिजवायचा असल्यामुळे तो नंतर सुटायला पाहिजे, म्हणून त्याला तेल लावतात. हे बघाल तुम्ही, माझे बोटं इकडनं दिसतात. तो इतपत पातळ झालेला आहे. पण आता आपल्याला कान्होल्याची या पद्धतीने अशी घडी घालून घ्यायची आहे. ही अशी घडी घालून घेतली की मग आपल्याला हे कान्होले वाफायला ठेवायचे आहेत. खरी जुनी पद्धत ही अशीच होती की गंजाला असा पांढरा कपडा बांधला जायचा आणि त्याच्यावरती हे कान्होले वाफवले जायचे. खाली याच्यात पाणी ठेवलेलं आहे. हे बघा, माझा हात देखील इतका गरम आहे की मी हात लावू शकत नाही. त्याच्यावर हे असे कान्होले ठेवायचे आणि 5-1 मिनटं आपण त्याला याच्यावर फुल आहे गॅस माझा त्याच्यावर वाफवायला ठेवलेले आहे. हे पहा, आता 5 मिनटं झाले हे वाफायला ठेवून. आपण याला आता उलट्या साईडनी असं पलटून घेऊया आणि परत 2 ते 3 मिनटं ठेवलं की आपला कान्होला तयार. आता आपण दुसरा कान्होला तयार करून घेऊया. लोक वेगवेगळ्या पद्धतीने, तुम्ही त्रिकोणी घडी पण करू शकता याची, पण आमच्याकडे वर्षानुवर्ष याच पद्धतीची घडी केली जाते, त्यामुळे मी या पद्धतीने. नाहीतर तुम्ही पराठ्यासारखी किंवा आपली नॉर्मल पोळी जशी असते तशी कशाही पद्धतीने घडी करू शकता. आता मी या पद्धतीने केलेली आहे. आता नवीन पद्धतीने आपण करूया. हे स्टीमर आहे. या स्टीमरमध्ये तुम्ही डायरेक्ट स्टीमरमध्ये पण थोडंसं खाली जर तेल लावून ब्रशनी ठेवू शकता किंवा असा कपडा ठेवूनही कान्होला त्यात 5 मिनटासाठी वाफवायला ठेवून द्यायचा. नवीन पद्धतीने, नवीन मुली जशा पद्धतीने करतात, आपण ब्रशनी सुद्धा असं
तेल लावून घेऊ शकतो, म्हणजे हाताला तेल लागत नाही, हात खराब होत नाहीत. त्याच्यानंतर ह्याच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. असं थोडंसं याच्यावरती असं तेल लावलं आणि असं केलं की आपला कान्हुला तयार. हे पहा, आता आपण हे झाकण काढणार आहे. हे पहा, कान्हुला किती सुंदर फुगला आहे. पहा वाफेवरती दिसत असेल तुम्हाला. झाकण काढल्याबरोबर तो दबला, म्हणजे हा आपला कान्हुला आतून वगैरे छान शिजून गेलेला आहे वाफेवरती. आता हा आपण काढूया आणि दुसरा घालूया. खरं तर मी एका वेळी 2 किंवा 3 कान्हुले टाकते, पण आता हे शूट करताना दाखवण्यासाठी म्हणून मी एक एक कान्हुला दाखवते. आता परत हा 5 मिनिटासाठी आपण वाफायला ठेवूया. आता आपण स्टीमरमध्ये ठेवलेला कान्हुला बघूया. ते पहा, तोही छान फुगायला लागलेला आहे, दिसत असेल तुम्हाला. हे पहा, हा कान्हुला मी ठेवला तर 2 मिनिटासाठी पलटवल्यावर झाकून ठेवते आहे. आता आपण हा कान्हुला पण काढून घेऊया. या कान्हुला आपण छान तेल लावून घेऊया. आणि आता बिना कपड्याने कसा वाफवायचा ते बघूया. हा आपला कान्हुला तयार आहे. आता ब्रश घ्यायचा. मी स्टीमरमधला कपडा काढलेला आहे. या स्टीमरला त्या बेसला थोडंसं खालनं असं ब्रशनी तेल लावून घ्यायचं आणि मग आपला कान्हुला त्यात वाफायला ठेवायचा. हा असा 5 मिनटानंतर आपण ठेवून परत अजून 2-3 मिनटं ठेवून काढून घेणार आहोत. आता कान्हुला आता आपण त्याला स्टीमरमधला हा कान्हुला आहे, याला आपण पलटवतो आहे. यावर आपण कपडा न टाकल्यामुळे हे असं डिझाईन याच्यावर उमटतं, पण तरी तो तेवढाच सुंदर लागतो. ही जी आपली रोजची नॉर्मल वाटी असते, या वाटीने मी 3 वाट्या कणिक घेतली होती. त्याच्यात माझे असे 8 कान्हुले तयार झाले आहेत. हे कान्हुले थोडेसे कोमट झाल्यानंतरच उकळायचे, नाहीतर वाफ हातावर येते आणि हात भाजल्या जातो. आता आपण एक एक कान्हुला उकळूया. हे पहा, मी असा कान्हुला हातात घेतला, असा, आणि असा आपला मोठा कान्हुला तयार झाला. आता याला अशी आपण नॉर्मल पोळीसारखे घडी करून ठेवून द्यायचं. हा दुसरा कान्हुला घेऊया. तोही याच पद्धतीने असा उघडायचा. पितृपक्षातच या कान्हुल्यांचं महत्त्व असतं, वर्षभर नाही. कारण पितरांना जो आपण नैवेद्य दाखवतो त्यात पोळीच्या ऐवजी या कान्हुल्याचा आणि खिरीचा, तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. अशा प्रकारे मी सगळे कान्हुले आता उकळून घेते. हे पहा, आता आपल्याला खीर कान्हुला ताटात वाढायचं आहे. आपण खीर, हे पहा, मी मगाशी सांगितलं होतं की थोड्या वेळात खीर अशी घट्ट होऊन जाते, त्याच्यामुळे आपल्याला गरजेनुसार आपण नंतर त्यात दूध घालू शकतो. मी आता जवळजवळ अर्धा ते पाऊण कप, अर्धा कप दूध घातलेलं आहे. आपल्याला किती पातळ हवी त्याप्रमाणे दूध घालायचं आहे. हे पहा, मी पाऊण कप दूध घातलं आणि हा केशराचा पहा किती छान रंग, यात पिवळा जो रंग दिसतो आहे हा केशराचा उतरलेला आहे. आता मी वाटीमध्ये खीर वाढून घेते. हे अशा प्रकारे आपण खीर आणि कान्हुल्याचा नैवेद्य पितरांसाठी केलेला आहे. मी बाकी दाखवलं नाही आहे, कारण इतर पातळ भाजी, चटण्या, कोशिंबिरी सगळं काही लागतं, पण मेन हे असतं, म्हणून मी माझ्या व्हिडिओमध्ये आज फक्त तुम्हाला खीर आणि कान्हुले करून दाखवलेले आहेत. बघा, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला का? तुम्ही हे कान्हुले पितृपक्षात करून बघा. कसे झाले ते मला प्रतिक्रिया देऊन कळवा. मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत असते. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.